पावनखिंडीच्या मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य, प्रशासनाच्या दुर्लक्षाने पर्यटकांचा जीव धोक्यात. नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाने पावन झालेल्या ऐतिहासिक पावनखिंड आणि विशाळगड यांना जोडणारा पांढरेपाणी पावनखिंड मार्ग सध्या प्रवाशांसाठी जीवघेणा ठरतो आहे. रस्त्यावर पडलेले भलेमोठे खड्डे आणि त्यात साचलेले पाणी यामुळे वाहनचालकांची अक्षरशः दमछाक होते आहे. अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. येत्या 5 दिवसात या खड्ड्यांची दुरुस्ती न झाल्यास संबंधित विभाग कार्यालयावर चिखलफेक आंदोलन करण्याचा इशारा रासपचे युवा जिल्हा अध्यक्ष अभिषेक पाटील यांनी दिला आहे. 5 वर्षापूर्वी या मार्गाचे डांबरीकरण झाले होते, मात्र त्याची सध्या दुरावस्था झालेली आहे. जरा जपून मनके होत आहे ढिले ही केवळ चेतावणी नसून या मार्गावरील प्रवासाचे भयान वास्तव आहे. पावसाळ्यात हे खड्डे तळ्यात रूपांतरित झाल्याने खड्डे चुकवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या या रस्त्याकडे शासनाने अक्षम्य दुर्लक्ष करत प्रवाशांच्या जीवाशी खेळत निधी नेमका कुठे जातो असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. विशाळगड आणि पावनखिंड हे दोन्ही स्थळे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. येथे मोठ्या संख्येनं पर्यटक येतात, मात्र रस्त्याची भयावह स्थिती पाहून त्यांची निराशा होते. अनेक ठिकाणी ब्लाइंड टर्न असल्याने अपघाताचा धोका कैक पटीने वाढलेला आहे. दरवर्षी केली जाणारी तुकडेजोड आणि पॅचवरची तात्पुरती मलमपट्टी पावसाळ्यात पुन्हा निकामी ठरते आहे. खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात अनेक छोटे मोठे अपघात घडत असून झाडे कोलमडणे, वाहनांचे पाट तुटणे, पंक्चर होणे यासारख्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. तरी संबंधित विभागाने तातडीनं रस्त्यावरील खड्डे बुजवून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन पावनखिंडीच्या या पवित्र मार्गाला. नमस्कार, मी अभिषेक पाटील, शाहूवाडी पन्हाळा विधानसभा उमेदवार, रासप कोल्हापूर युवा जिल्हाध्यक्ष. शाहूवाडी तालुक्यातील पावनखिंड या ठिकाणी जे ऐतिहासिक ठिकाण आहे, या ठिकाणी शेकडो पर्यटक जे मावळे येतात. पावनखिंड ते पांढरपाणी ह्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जे खड्डे पडले आहेत, हे खड्डे पडून कमीत कमी 2 ते 3 महिने झाले, तरीसुद्धा प्रशासनानं या गोष्टीने जाणून बुजून कानाडोळा केला आहे, ह्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. त्या खड्ड्यांमुळे येणाऱ्या शेकडो भाविकांना, पर्यटकांना एवढा नाहक त्रास होत आहे आणि त्याचबरोबर जी वाहतूक कोंडी होत आहे. म्हणजे त्या खड्ड्यांमुळे ॲक्सिडेंटचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि हे जे ॲक्सिडेंट होत आहेत हे प्रशासनाला माहिती असून सुद्धा प्रशासनाने त्याकडे कानाडोळा केला आहे. उद्या कोणतीही जीवितहानी झाली किंवा कोणतीही वाईट घटना झाली तर ह्या गोष्टीला, ह्या घटनेला हे प्रशासन आणि PWD ऑफिस जबाबदार असेल. ह्या येत्या 5 दिवसात PWD ऑफिसनं हे जर खड्डे बुजवले नाही तर 6व्या दिवशी राष्ट्रवादी समाज पक्षाच्या वतीने PWD ऑफिस या ठिकाणी चिखलफेक आंदोलन होईल आणि ह्याला जबाबदार हे प्रशासन असेल. प्रवास योग्य बनवणे गरजेचे झाले आहे.